simple future tense. Virtual class for student in English, simple future tense. You know the simple future tense. Before this, we have studied about the two tense, past tense, present tense. Simple present tense, simple past tense. Thus, like simple future tense, this is one of the tense. What is the format? What is the structure of the sentence? When we use the simple future tense, there are many functions of the simple future tense, but generally we see in the future tense, before starting the action, activity, or the process, whatever we speak, that all sentences writes or speaks in the simple future tense. Now see the pattern. भविष्यामध्ये मी जाईन, मी येईन, मी खाईन, मी जाईल, अशी जी वाक्य राहतात ती सर्व वाक्य भविष्यकाळी वाक्य जी आहेत, साध्या भविष्यकाळातील ती वाक्य या पद्धतीची असतात. आपण नेहमी म्हणत असतो मी खातो, मी जातो, मी येतो, मी उठतो, मी बसतो. ते साधा वर्तमान काळ झालेला होता. मी गेलो, मी आलो, मी जातो, मी खाल्लो, अशी जी वाक्य होती ती साध्या भूतकाळामध्ये होती. आता आपल्याला जे घ्यायचंय ते आता साधा भविष्यकाळ. त्याला आपण मी जाईल, मी येईल, मी अभ्यास करेल किंवा मी वाचेल, मी खेळेल, मी खाईल, अशी जी वाक्यरचना आहे त्या वाक्यरचनेसाठी साध्या भूतकाळ भविष्यकाळाचा वापर केला जातो. या काळामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आहेत तेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. करता तर तुम्हाला आता लक्षात आलंय. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे आपले कर्ता आहेत, सब्जेक्ट आहेत. आणि सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स या काळामध्ये किंवा कुठल्याही टेन्स मध्ये क्रियापद वापरतोच. क्रियापदाशिवाय कृती कळत नाही आणि वाक्यरचना आपली पूर्ण होत नाही. म्हणून क्रियापद हा असतो. फक्त काळानुसार कधी कधी सहाय्यकारी क्रियापद बदलत असतात. या काळामध्ये जी सहाय्यकारी क्रियापद आहेत ती आहेत शाल आणि विल. तर तत्पूर्वी आपण शालचे पाहू, आयचे. आय शाल गो, मी जाईल. शाल आणि विल हे जे दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यामध्ये शाल हे फक्त आय आणि वी सोबत वापरतात. बघा, ही मात्र बाब लक्षात ठेवा. शाल कोणासोबत वापरतात? आय आणि वी या दोघांसोबतच शाल वाक्य रचनेत येतो आणि बाकी सगळ्यांसोबत विल येतो. आता ही जी रचना आहे ती आय शाल गो, मी जाईल. नेक्स्ट, मी लिहीन. व्हॉट इज द सेंटेन्स? आय शाल राईट. I shall write. Raise your hand. Don't disturb. I shall write. If मी वाचेल, मी वाचेल असं जर लिहित असेल. हा सुमित. सर मी सांगू. I shall read. I shall read. ओके, मी वाचेल. आता ही जी वाक्यरचना आहे ती कशी असेल? यस, आर्यन वाघमोडे. I shall read. Okay. What may be the मी खेळेल? This type of sentence is there. What is in the simple future tense? रोहिणी कसबे. I shall play. मी खेळेल. Yes, I shall play. What is the next sentence? रोहिणी जाधव. I shall eat. मी जेवणार. मी जेवणार का? जेवीन. मी खाईन. मी खाईन सर. सॉरी सर. I shall eat. Okay, let it be. It happens. Oh, don't worry. मी खाईन. This type of sentences, first subject I, then shall, then V1. That is subject plus shall plus V1. Now take the examples.
रन. अभिनव. I shall run. मी पळेल. Yes. Ask. Tanmay. I shall ask. मी विचारेल. Then Anushri. I shall give. मी देईन. सर तुमचा माईक म्यूट आहे. त्यानंतर विवेक. Say. Yes, say. Can you say? I shall. I I shall say. स्लीपचं नाही, स्टेचं सांगायचंय. I shall say. Okay. And in Marathi? मराठीमध्ये मराठीत सांग. यस, मी म्हणेन, मी सांगेन. ओके, नेक्स्ट. स्लीप. Next, Jaydev. I shall sleep. मी झोपेल. यस. आता झोपायचं नाही कोणी. ना. Okay, only format is there. Yes, yes. Next pattern, instead of I, we use the next verb we, or next subject we. आम्ही जाऊ. What is for the आम्ही जाऊ? We shall go. 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 Yes. For I and we use shall. We shall go. आम्ही लिहू. What is the sentence? Samiksha? We shall write. Yes, we shall write. आम्ही वाचू. तन्वी. तन्वी. हाँ सर. आम्ही वाचू. We shall read. Yes. आम्ही खेळू. अनुश्री. पांडुरंग देवगुंडे. अनुश्री, आम्ही खेळू. We shall play. मी खेळू. Yes. आम्ही खाऊ. पांडुरंग. देवगुंडे. We shall eat. We shall eat. Yes. For swim, next example, swim. Shreya. We shall swim. आम्ही पोहू. Indrayani, cry. आम्ही रडतो का? रडू. आम्ही रडू. Yes. रडू. प्राची. प्राची. Yes. We shall say. आम्ही पाहू. आम्ही सांगू. आम्ही Okay. सांगू. Shreyas. वृंदावनी, sing. We shall sing. आम्ही गाऊ. Sing. आम्ही गाऊ. Oh yes. Pawan, study.
Last verb study. Pawan, tell now. अंशुल भंडारा बी फास्ट माइक पण चालू आहे. श्रेयस श्रेयस येस सर ने वाक्याचं उत्तर द्यायचं. येस सर नाही तर हाजरी घेत नाही आपण. काय चालू आहे आपली कृती? Jaydev. We shall study. आम्ही वाचू. वाचू का? वाचू. स्टडी म्हणजे वाचू होतंय. नाही सर. नमन? आम्ही शिकू. स्टडी म्हणजे शिकू होते. I can say. येस 1 minute, 1 minute, 1 minute. सांग सांग. You want to remember. त्याला Yes. विचारू दे. स्टडी या शब्दाचा अर्थ काय रे? उगाच काहीतरी ठोकून द्यायचं नाही बेटा. तन्मय. आम्ही अभ्यास करू. We shall study. What is the meaning of study? आम्ही अभ्यास करू. What is the meaning of study? Only study. स्टडी म्हणजे शिकणे. आम्ही शिकू. We shall study. सर स्टडी म्हणजे अभ्यास. Yes. अरे फक्त स्टडीचाच शब्द आहे. लर्न म्हणजे शिकणे आणि स्टडी म्हणजे अभ्यास करणे. Learn and study. There is a difference between these two words. Remember again and again. Each and every word has a separate meaning and different meaning. Remember. Okay. Next, we change the word. Singular number. Second person. Tu. Tu जाशील. You will go. What is there? You will go. Now here helping verb will be changes. Instead of shall, we take will. Shall हे फक्त I आणि we सोबतच येतं. बाकी सगळ्या ठिकाणी will येतं. मी तुम्हाला वारंवार सुरुवातीलाही सांगितलंय. परत सांगतो. shall वापरायचं का will वापरायचा गोंधळ नाही करायचं. I असेल, we असेल तर shall आणि नाही नसेल तर will. तू जाशील, you will go. What is the next sentence? गणेश. Yes, Ganesh, can you? Yes. Ganesh, what You happened? will write. Yes, Yes, you will write. right. Samiksha? Indrani. You will read. तू वाचशील. Yes. Indrayani? You will read. You will play. तू खेळशील. Yes, yes. तू खाशील. रोहिणी कसबे? You will eat. तू खाशील. Yes. Take examples. Walk. Anshul? Anshul? He is not ready. Tanvi? You will walk. तू चालशील. Yes. Answer. Rohini Jadhav. आज रोहिणी देशमुख. You will answer. तू उत्तर देशील. Yes. Talk. Abhinav. You will talk. तू बोलशील. Yes. रोहिणी देशमुख.
30 जण फक्त. व्हिडिओ चालू नाही. 500 माहिती मी काल जॉईन होला. 500 जण 500. सी अनुश्री. लई जास्त राहतात मात्र ते जायला एंट्री नाही. कोण आहे ते बोलायला? अनुश्री सी. I can sir. यस. You will see. तू पाहशील. ओके. दीपक दीपक किंवा समर्थ. Sir, I can. Can I, sir? हा करण. यस. सिद्धेश. Sir, you will take. तू घेशील. ओके. Yes. You know the format. With the you, they use will. You will go. Verbs first form, that is V1. S plus will plus V1. Here. Now plural form. Second person plural form. तुम्ही जाल किंवा तुम्ही जाशाल. You will go. Sentence pattern is same in the English, no change. But in the Marathi, instead of you, तू, we use तुम्ही. एकटा असेल तर तू म्हणतो आपण, अनेक असतील तर तुम्ही म्हणतो. पण इंग्रजीतलं वाक्यरचना मात्र तीच असते. तुम्ही जाल किंवा तुम्ही जाशाल. आता हे परिस्थितीनुसार म्हणजे त्या त्या विभागात वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात वाक्यरचना, म्हणून मी 2 शब्द टाकलेले आहेत. तुम्ही जाशालही म्हणतात, तुम्ही जालही म्हणतात. तुम्ही लिहाल. You will write. You will write. Try to say your name. Don't disturb, please. तुम्ही वाचाल. What may be there? Srinivas. You will read. तुम्ही वाचाल. Yes. तुम्ही खेळाल. अंशुल टांगे. Yes, sir. You Yes. will play. गुड. व्हिडिओ चालू ठेवा. इथं चालू ठेवून Next हँड comes रेज to करून समर्थ ठेवून देशमुख. बाकी बाजूला आहे. समर्थ देशगुंडे. तुम्ही खाल. समर्थ. You will eat. तुम्ही खाल. Yes. Now take examples of the following. Make, bake, make. इंद्रायणी. You will make. तुम्ही बनवाल. गुड. अनुश्री. Aryan. Yes, sir. Yes. Second word. You will dance. तू नाच. कुठं इथं डान्स. सेकंड वर्ड आफ्टर मेक. अजून आले नव्हते. समीक्षा. You will bake. तुम्ही बनवाल. बेक म्हणजे बनवावेल का बेटा. तयार करणे. एक या शब्दाचा अर्थ काय. ते भाजणे. भाजणे. Then what is the meaning? तुम्ही भाजाल. Okay, next word. Aryan. Say. आर्यन. You will say. तुम्ही म्हणाल. हा. म्हणाल. Then, Okay. प्राची. रोहित. हा. Right. प्राची. प्राचीन. रोहिणी कसबे.
यू विल स्मेल. तुम्ही सुगंध घेतलाल. घ्याल. घ्याल. कारण ल शेवटी आहे बेटा, ते लक्षात ठेव. Now the third person singular number, he, she, it. We see the first he, to. How the sentences of the simple future tense? To जाईल. He will go. तो जाईल. He will go. तो लिहिल. He will write. Next, तो वाचेल. स्क्रीनवर दिसते का मॅडम? मला नाही दिसत. सर तू जाईल दिसते, आता दिसते. हो हो, आता दिसते. हा आधी दिसलं नव्हतं, मला पण दिसलं नाही. तो वाचेल. Yes. He will write. He will read. सिंगल पर्सन. He will- बाहेर जायचं का तुला? नाही सर. ध्यानात ठेव मग तो बेटा. खेळेल. प्रत्येकाला संधी Read the द्यायची आपल्याला. sentence, रोहिणी. अंशुल, ही विल प्ले. तो खेळेल. याच्यानंतर सांगितलं. तो खाईल. He will eat. करेक्ट. Anushree. Next sentence. Take an example and say. He will laugh. तो हसेल. Yes. Vrindavani, talk. He will talk. Yes. मल्हार, Walks. मल्हारला संधी मिळाली नाही आज. मल्हार Okay, से. Mullar. Say. दीपक, Walk. गणेश. I can यस यस यस, वेलकम. He will walk. हा Yeah. तो चालेल. Pranjal, Marathi. sit. Is there a Pranjal? नाही सर, ते धरून Video is on. I can sir. Yeah. नाही सर तिथं शाळेचा तास सुरू. हा हे पॅरेंट्स आहे तिकडे. Okay, okay. वेगळं तास आहे. Can I sir? हा रोहिणी. He will sit. He will sit. तो बसेल. Yes, yes. ओके. वैभव फ्रॉम चाकूर. Work. Sir. वैभव बेडकर. Vaibhav. येस सर, ही इज फ्रॉम चाकूर. He will talk. नाही बेटा, बोलतो. वॉकच्या नंतर फोर. पुढचं क्रियापद वापरायचं बेटा. फिफ्थ He वर्ड. will walk sir. He will walk. नाही झालं ना बेटा, त्याच्या पुढचं जे क्रियापद. वर्क वर्क. लास्ट वर्ड. He will work. हा इन मराठी. तो काम करतो. नाही. तो काम करेल. Yes. आणि व्हिडिओ चालू Next. ठेवायचा. Instead of he, the now she. ती जाईल. आता तो जाईलच ती सर जाईल. मला एक वाक्य वाचायला देते का? हा हे वाच ना, तूच वाच. हो. ती जात आहे. She नाही. आपला पॅटर्न जो आहे तोच पॅटर्न घ्यायचा बेटा. ती जाईल. ती जाईल. Can I sir? थांबा ना, ती She सांगते. She will going. गो. She will going कसं येईल बेटा? She will go. हा, she will go. विवेक, तो लिहिल.
ती लिहिलाय का तो लिहिलाय रे? ती लिहिल, बरोबर आहे, म्हणजे वाचला बघला तिथं. बरं, इंग्रजीत He will writing. She is right. पॅटर्न बघ, पॅटर्न बघ. She will write. शी विल राईट. आलं शेवटी, काय काय Can I, sir? I can sir. समीक्षा. ती वाचेल. Can I sir? यस. She will read. ती वाचेल. यस. श्रेयस राऊत, ती खेळेल. She will play. व्हिडिओ चालू ठेवा. सर्वांनी आपले व्हिडिओ चालू ठेवा. ती यस. खेळेल. Yeah. नेक्स्ट सेंटेन्स. पवन सांगतो का? Can I sir? पवन सांगतो का? श्रेया, आमच्या समोर सगळ्यांची नावं दिसत आहेत. त्याच्यानंतर कॅनायला फक्त रिमूव्ह शब्द असेल समोर. आता I can sir. गणेश, I can. पवन सांगतोय, फक्त ऐका. हा, ती खाईल, काय असेल? सेंटेन्स पॅटर्न बघ, लक्ष तिथं नाही का तुझं? पहिलं शी घ्यायचं, त्याच्यानंतर पुढं काय घ्यायचं? विल आहे तिथं, विल घ्यायचं, नंतर इट घ्यायचं. शी विल इट. हा, हे Yes. लक्षात, पॅटर्न लक्षात ठेवा. आपण कशानंतर काय घेऊ आणि बोलत जा, Yes, बोलल्याशिवाय हसू तू नको. शिकणार नाही. श्रेयश, एक मिनिट सर. श्रेयश, काय श्रेयस, हसत बसतो, काय काय बोलत बसतो? समोर लक्ष दे. श्रेयस लय दंगून गेला तिकडं, कस काय बेटा? हा, आपल्याला कसं असतंय, कुणाचं चुकलं की जास्त हसू येते, आपलं चुकलं की मग अवघड होते. आपलं सुद्धा कुणाच्या चुकतं चुका काय बेटा. होतं ते लक्षात घ्यायचे आपण. माणूस हा कोणीही परिपूर्ण नसतो, चुका होतात. चुकलं म्हणून हसायचं नाही, माझी सुद्धा चूक होते, असं काही नाही. नेक्स्ट एक्झाम्पल्स, आन्सर. गणेश, गणेश सांगता येईल तुला? गणेश रंदे फ्रॉम नांदेड. येस, कम ऑन. ती उत्तर देईल. मराठीमध्ये, इंग्लिश मध्ये नाही. आन्सर. शी विल आन्सर. शी विल आन्सर. येस, एक्झॅक्टली. जयदेव, नेक्स्ट वर्ड. She will learn. ती शिकेल. तर मी समर्थ, नेक्स्ट वर्ड. समर्थ, समर्थ, आवाज येत नाही का माझा? आवाज जातो, पण स्पीक म्हणजे काय हे माहित नाही. तेव्हाच ओळखता येते की का बोलत नाही कोणी. आर्यन, आर्यन. सुमित घ्या. ओके, सुमित. आर्यन थांब. बराच वेळ झाला, सुमितचा नंबर नाही. हा. मी सांगू. आर यू सुमित? सुमित और श्रीनिवास, who is there? She will speak. ती बोलेल. व्हेरी गुड. व्हिडिओ का बंद आहे बेटा? काहीतरी खात असेल नक्की, हो ना श्रीनिवास? काहीतरी चालू आहे वाटायला, मला तरी वाटतंय. नाश्ता चालू आहे त्याचा, आणि नाश्ता करत बोलतात. काहीतरी अरे. तोंड चालू आहे. ओके, नेक्स्ट सिद्धेश. ऍड. She will add. ती
व्हिडिओ चालू राहू दे सुमित. नाश्ता तासात नाही करायचा. सर करत नाही. व्हिडिओ का बंद आहे? असं ना, सिद्धेशचा शब्द अडतोय. श्रेया सांग. श्रेया बी फास्ट. श्रेयचा अडला तर अभिनव सांगेल. शी विल ऍड. ते कसला भाग होय? हा, दीपक काय करतोयस तू? शी विल ऍड. व्हॉट इज द मराठी मीनिंग? पडला तरी वाचते. ती वाचते. यस. विवेक पुश. पी she will पुश. यस. आर्यन. मी सांगू. शी विल पुश म्हणजे मराठीत काय होईल? ती ढकलेल. गुड. त्यानं फक्त ढकलेलंच म्हणाला. ती कोण म्हणते विवेक? ती ढकलेल म्हण ना. ती अर्ध काम ढकलेल. तुमच्याकडे अर्ध काम अर्ध काम- तुमच्याकडे सोपवतो बरं विवेक. अर्ध काम गुरुजी करतेत का? थोडं अर्ध काम पप्पाकडे सोपवतो विवेक. हा, ओके. इट. ते जाईल. अनुश्री. अनुश्री नंतर पुढचं वाक्य दीपक सांगेल. ते जाईल. इट गो. इट विल गो. इट विल गो. यस, एक्झॅक्टली. तर यस, दीपक दीपक. नंतर नेक्स्ट. मी सांगू. दीपक फर्स्ट. डोंट से मी सांगू. रेज युअर हँड ओनली. आय विल कॉल यू. ते लिहिल. इट विल रायटिंग. रायटिंग नो, राईट. V1 ओनली. डोंट टेक ING फॉर्म. नेक्स्ट वर्क. ते वाचेल. तुझ्या बाजूला बसलेला समर्थला. दीपकच्या बाजूला बसलेला समर्थ. इट विल रीड. ते वाचेल. यस. समर्थ. ते खेळेल. सर काय नाही. वृंदावनी. विल प्ले. चान्स टू समीक्षा. विल प्ले. ओके. तन्वी. इट विल इट. हाँ, से तन्वी से. इट विल इट. Yes. Next examples. Use. Rohini Jadhav. इट विल यूज. ते वापरेल. Yes. आता कोणीतरी मी आहे म्हटलं होतं. Listen. रोहिणी कसबे. सर मी म्हणलो होतो. चल श्रेया सांग. ते ऐकेल. ओके. त्यानंतर श्रेया नंतर इट विल ग्रो. श्रेया नंतर आर्यन. मराठीमध्ये सांग. श्रेया मराठीमध्ये. इट विल ग्रो. Sir, मी व्हॉट्स द सांगू? मीनिंग ऑफ इट विल? Just wait. What's the meaning of it will grow? Shreya. Samiksha. What's the meaning of it will grow? Yes. Aryan. ते वाढेल. इट Grow. ते वाढेल. Yes. अगदी बरोबर आहे. सरांकडे रेंज कमी आहे लक्षात आलंय. लागली जॉईन होती. येस येस. आणि ते हो होऊ द्या काय हरकत नाही. आता ऐकायचं. सर जॉईन होतील, काही अडचण नाही तिथं. तर इट विल ग्रो. आणि तुम्हाला माहित झालं ग्रोच्या नंतर कोणतं होतं बरं? इट इज द नेक्स्ट वर्ड. कॅच. इट विल नो. इट विल नो. इट विल कॅच.
नो What's the होतं meaning सर. of no? ग्रोच्या नंतर NOW नो होतं. It Oh, will what's know. the meaning of that sentence? It will know. What's the meaning? त्यांना You can माहित say. होते. Samiksha, can you say? It will grow. It will know म्हणजे त्यांना माहित होते. Sir, आलेलं आहे. Sir, now you are host. And last one is Pravina. Can you? What's the last word? सर मोबाईल नव्हता घरी. ओके ओके, तू आता जॉईन झाली ना. ठीक आहे बेटा, काही हरकत नाही. ओके. सर मी सांगू. हा, रोहिणी किंवा इंद्रायणी दोघीपैकी एक जण सांगा. वैभव, आपलं विवेक, तुला होस्ट झालेला आहे बरं. विवेक सर तिथंच आहेत का तुझ्या मोबाईलवर? विवेक, हा मग तू होस्ट झालेला आहेस बेटा. मला हा आले पप्पाला होस्ट कर. मग दुसऱ्या मोबाईलला होस्ट कर. सरांना स्क्रीन शेअर करता येणार नाही त्याच्याशिवाय. तू पप्पाला होस्ट कर, नंतर मला सर होस्ट कर. सर मी करू का? काय? तू वाक्य सांगशील. शेवटचं वाक्य काय होतं? कॅच. कॅचचं काय होईल? It will. वाक्य. येस. It will व्हिडिओ चालू ठेव. catch. स्टार्ट युअर व्हिडिओ. It अभिनव, तुझी स्क्रीन रोटेट झाली बेटा. म्हणजे पोर्ट्रेट करून घे त्याला. it will catch. हा. इन मराठी. What's the meaning in Marathi? ते मांजर. No. Abhinav, can you? होस्टला करा. Abhinav, what's the meaning of it will catch? होस्ट केला का मला? It will catch. ते सर मी सांगू. इट विल कॅच. हा. आणि सर हा, ते yes. पकडतील. ते पकडतील किंवा ते पकडेल. आणि सुमित आणि श्रीनिवास. Just wait. Just wait बेटा. सुमित आणि श्रीनिवास. श्रीनिवास, तुझ्या दोघांची वया दाखवा बरं. सुमित तुझी वही दाखव. श्रीनिवास तुझी वही दाखव. यस, तन्मयची. व्हेरी गुड तन्मय. नाईस. व्हेरी गुड. मला श्रीनिवासची आणि यस श्रेयश, व्हेरी गुड. सुमित तुझी वही दाखव. कारण एक जण फक्त दुसऱ्याला पुश अँड पुल करतोय. यस अभिनव, व्हेरी नाईस बेटा. रोहिणी इज ऑल्सो बेस्ट. सर मी. हा, सुमित दाखवत असेल तर श्रीनिवासची वही दाखव मला. यस. सर मीटिंग झाल्यावर लिहितो. हा, तेच तर माझ्या लक्षात आलं. म्हणजे तू काहीच करत नाहीस, तू त्याला करू देत नाहीस. एक जण करतोय त्याला तू करू देत नाहीस. मी तुमच्या दोघांना पण रिमूव्ह करतो. नेक्स्ट दे. ते सर, त्या मला- ती मला- जातील. सर मला होस्ट करा सर. हा यस. आता जस्ट ताबडतोब रिमूव्ह करतोय. तुम्हाला लिहायला सांगितलं रे, तसं का करताय तुम्ही? हा सर, आपल्याकडे थोडा वेळ आहे. थोड्या वेळ होऊन जाईल त्याच. येस. कारण त्याच्यासाठी आपण व्हिडिओ चालू ठेवायला लावलेले. कारण कृती करतील तेच आपल्या सोबत राहतील. नाहीतर मग कृती करायची नसेल तर काही फायदाच होणार नाही. यस आर्यन, व्हॉट यू वॉन्ट टू से? तुला काय म्हणायचंय? आर्यन ते त्या ती जातील.
थँक्यू सर. दे विल गो ही वाक्यरचना आहे इथं. दे विल गो. नेक्स्ट सेंटेन्स, ते त्या ती लिहितील. व्हॉट इज द सेंटेन्स? They will write. ते त्या ती दे विल लिहितील. राईट. ते त्या ती वाचतील. They will read. यस. ते ती वाच. They will अनुश्री. हा, समज. They will play. ते त्यातील खेळतील. Yes, good. Next sentence, Abhinav. सर खालची स्क्रीन दिसत नाही. हा, येस सर. नाही दिसतंय तुला ना? फक्त वाक्य सांगायचं, ते त्या ती खातील तर काय आहे? खालच्या स्क्रीनची गरज They नाही. will eat. तुला जेवढं पाहिजे तेवढं आहे तिथं. They Yes, will yes, eat. आहे. Next. Next chance to Pravina. Can you say first what the meaning use? First verb. Put. First word, put. Who says? Raise your hands. Be ready to say. रोहिणी. कोणती रोहिणी चालेल? 3 रोहिणी आहेत. They will put. ते त्यातील ठेवतील. Yes. Finish. Vrandavani. They will finish. ते त्यातील संपवतील. Yes. Indrayani, cut. They will cut. ते त्यातील कापतील. Okay. आर्यन. Aryan, next word. They will sleep. ते त्यातील झोपतील. तन्वी. Sweep. Tanvi. They will sweep. ते त्यातील झाडतील. Very Yes, good. exactly. पाहिजे. Now, what is the format for this simple future tense? Whatever we have learned here, these all sentences are regarding the simple future tense. We see the format or the chart of these things. Singular number, plural number. First person, I shall go. We Plural, shall go. we shall go. Second person, singular number. You will go. You will go. Second You person, will go. plural, you will. will go. Go. Third अगोदर person, ऐकून घ्या बेटा. he will go. It will go. He will go. It will go. Go. It will go. Plural of the third person, they will They go. will go. This is the format of the sentence. हा, सर सगळी स्क्रीन राहू द्या 1 मिनिट. हा सर. हा चार्ट लिहून घ्या एक वेळ. आणि विद्यार्थी मित्रांनो, काल आपण याचा सराव केला. जेव्हा आपण सराव केला, पेअर वर्किंग केलं, आपण पेअर ग्रुप वर्किंग केलं, आपण पेअर टास्क केलं. त्याच्यामध्ये आपण काय केलं? सिंग्युलर 1, सेकंड 1, प्लुरल नंबर. फर्स्ट स्टुडंट सिंग्युलर नंबर सेंटेन्स and second student plural number. At that time what will happen? What happened? He will, and then we said she will. Okay, he will and plural number she will. No, he will go, they will go, she will go, they will go, it will go, they will go. They will go with he, she, it. They is the plural number of these three: he, she, and it. Okay, एवढं ध्यानात ठेवा. They will have Sir, त्याचं sentence pattern सांगू का? Yes, yes, yes. हा, चल पुढची सांगून टाकशील. Good, very good. सांगू का सर? Yes, yes. अरे हे सांग. सरांनी दिलं.
दिलंय. सर चला. सांगू का सर? यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस फ्युअल. Yes. यस. आता बघा सर जेव्हा अर्थ झालं होतं तेव्हा मी क्लिअर केलं होतं. दोन वाक्य बघा, आय शॅल गो आणि यू विल गो. या दोन वाक्यातून मी तुम्हाला त्याचा फॉर्मॅट कळावा म्हणून सांगतो. आय आणि वी सोबत शाल येतं, यू आणि बाकी सगळ्यांसोबत विल येतं. यू, ही, शी, इट आणि दे तिथं विल येतं. फक्त तोच फॉर्मॅट दोन शाल आणि विल कळाव्यात म्हणून दोन वाक्य वर ठेवले. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1. आता ऑब्लिक याचा अर्थ काय? किंवा. किंवा हा, म्हणजे एक तर शाल वापरा किंवा विल वापरा, दोन्हीही वापरायचे नाहीत वाक्यामध्ये, म्हणून तो ऑब्लिक असतो. मग शाल कुठं वापरायचं ते तुम्हाला कळालं पाहिजे. आय किंवा वी असेल तर शाल वापरायचं, आणि ही, शी, इट किंवा यू, दे यांच्या सोबत विल वापरायचं, आणि पुढं मात्र V1 सगळ्याच वाक्यामध्ये येईल. असा हा वाक्याचा फॉर्मॅट असतो. कर्ता अधिक शाल किंवा विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप, हे याचं फॉर्मॅट आहे, हे याचं सूत्र आहे. हे सूत्र मात्र तुम्हाला तोंडपाठ असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि याची वाक्यरचना तयार करा. मग बघू आपण इंग्रजी येत नाही कशी. ओके. Today's homework: write down the given chart using any 5 verbs. And second question: prepare some sentences of simple future tense. Take a screenshot or write down the questions. Write down homework and complete. Only writing is not there. Complete that sentences, write that chart and send down the group. बऱ्याच जणांनी ग्रुपवर टाकत नाहीत, आणि इथं तास झाले की दाखवते फक्त फोटो. फोटो दाखवण्यानं तुमची वाक्यरचना काय चुकली कळत नाही. त्यापेक्षा अगोदरच टाकत चला दिवसभरामध्ये कधीही. मी नाही जरी वाचलं तरी सर वाचतात, पॅटर्न ऑलरेडी रेडीमेड आहे, आणि ते चेक करतील. विद्यार्थी सुद्धा आपले चेक करतील. चुकलं कुठं हे विद्यार्थी सुद्धा शोधून सांगतील तुम्हाला आता, कारण पॅटर्न सगळ्यांना कळते. आता एखाद्यानं टाकलं तर दुसऱ्यानं ते चेक करायचं, चुकलं का ते लक्षात घेतलं पाहिजे. ओके. येस सर, येस. थँक्यू. माझं होमवर्क तुम्ही तपासायचंय सर, बिकॉज आय एम ऑल्सो स्टुडंट. Yes, 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 yes. I am also student. म्हणजे मुलांना पूर्ण दिसेल. We all are students. I am also student. Yes.